प्रसाद लाड सुद्धा पोहोचलेले आहेत। अत्यंत महत्त्वाची अशी ही भेट आहे, कारण आजच्या भेटीवरती ठरणार आहे की जरांगे पाटील आंदोलन सुरू करणार का नाही। पुन्हा एकदा तीव्र आंदोलन करण्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केलेली आहे, कारण सातारा गॅझेटियर लागू करण्याची त्यांची जी मागणी होती ती अजूनपर्यंत अंमलात आणली गेलेली नाहीये आणि त्याचबरोबर मराठा समाजातल्या अनेकांना कुणबी प्रमाणपत्र मिळत नाहीये अशी त्यांची तक्रार आहे। याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी प्रसाद लाड आणि जरांगे पाटील यांची भेट झाली होती आणि त्यावेळी सुद्धा जरांगे पाटील यांनी इशारा दिला होता की आपल्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर आपण उपोषणाला बसू। आपले प्रतिनिधी रवी मुंडे आपल्याला अधिक माहिती देतील। रवी, आता विखे पाटील आणि त्याचबरोबर प्रसाद लाड दोघेही पोहोचलेले आहेत। आता शिष्टमंडळ यशस्वी ठरेल मनोज जरांगे पाटील यांचं मन वळवण्यात असं वाटतंय का? पूर्वी काही क्षणापूर्वीच हे दाखल झालेले आहेत। आता खरं तर त्यांची सांगोपांग चर्चा होईल, कारण आता जो विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आढावा घेतलाय त्यातील काही तथ्य आहेत। जसं की त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना विखेंनी सांगितलं की जवळपास 3.5 लाखाच्या आसपास प्रमाणपत्र वितरित करण्यात आलेले आहेत। काही त्यातल्या अडथळे आणि त्रुटी देखील सांगितलेल्या आहेत। त्या संबंधाने त्यांनी विभागीय आयुक्तांना सूचना देखील केली। जिल्हानिहाय कमिट्या बसवण्यात येऊन त्याची माहिती घेण्यात येणार आहे, आढावा घेण्यात येणार आहे। ह्या सगळी कामं जर मनोज जरांगे यांच्यापुढे मांडली गेली आणि ती त्यांना पटली तर कदाचित मनोज जरांगे आंदोलन जे आहे हे मागे घेऊ शकतात अशा प्रकारची परिस्थिती पण शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। खरं तर मागण्या 10 ते 12 आहेत। यापूर्वीच्या काही अनेक मागण्या आहेत, त्यातली एक मागणी मात्र प्रमुख आहे की मराठा आणि कुणबी मंत्रालयाची स्थापना करावी आणि उपसमिती बरखास्त करावी। खरं तर या मागणीबाबत मोठा अडथळा होऊ शकतो, कारण उपसमितीचे अध्यक्षच या ठिकाणी आलेले आहेत आणि आता त्यावर काही त्यांची चर्चा होते का हे पाहणं महत्वाचं आहे। उर्वरित काही मागण्या ह्या आतापर्यंत प्रगतीपथावर आहेत हे देखील मनोज जरांगे यांनी बोलताना स्पष्ट केलेलं आहे। आता ज्या पद्धतीने तीव्रता असायला पाहिजे वितरणाची, व्हॅलिडिटी बाबतची असेल किंवा गुन्ह्याबाबतची असेल, ती दिसत नाही। आजच मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना विखेंनी सांगितलं की जवळपास 900 ते 950 गुन्हे मागे घेण्यात आलेली आहेत। 64 गुन्हे काही गंभीर स्वरूपाचे मागे आहेत। तर त्या संबंधाने देखील या ठिकाणी चर्चा होऊ शकते। मनोज जरांगे यांचं नेमकं कोणत्या मुद्द्यावरती समाधान होतं हे पण पाहणं महत्वाचं आहे। 10-12 मागण्या आहेत, त्यातल्या काही 4-5 मागण्या जर सरकार लागोलाग पूर्ण करत असेल किंवा त्या संबंधीचं ठोस आश्वासन देत असेल तर शक्यता देखील नाकारता येत नाही की मनोज जरांगे हे आंदोलन मागे घेऊ शकतात। अर्थात तो सगळा चर्चेनंतरचा सगळा प्रश्न आहे, ते मुद्दे पटतील का हे देखील पाहणं महत्वाचं आहे। मनोज जरांगे यांनी काल किंवा आज देखील पुनरुच्चार केला की शिष्टमंडळ आलं तरी आपण उपोषणावरती ठाम आहेत। रवी, याच्यामध्ये नक्कीच रवी, याच्यामध्ये पण एक महत्वाचा भाग असा आहे की ही आरपारची लढाई पुन्हा एकदा असल्याचं म्हटलेलं आहे जरांगे पाटील यांनी आणि त्यांनी यावेळी असं म्हटलंय की आपल्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याचा संपूर्ण दोष मुख्यमंत्र्यांचा असेल किंवा अशा आशयाचं विधान त्यांनी केलेलं आहे। त्यामुळे एका पद्धतीने आता शिष्टमंडळ म्हणा किंवा सरकार म्हणा, दबाव हा त्यांच्यावर आहे कुठल्या तरी पद्धतीचा इथे समझोता करण्याचा। काय सांगाल? नक्कीच पूर्वी खरं तर प्रशासनाने कालपासून आवाहन करणारे पत्र मनोज जरांगेंना दिलेले आहेत। त्यांच्या कमिटीतल्या किंवा कोर कमिटीतल्या लोकांना विनंती केली आहे की तुम्ही मनोज जरांगे यांची मनधरणी करावी। म्हणजे उन्हाचा पारा खूप वाढलेला आहे, अनवाणी पायाने ते जर उन्हात बसून उपोषण करत असतील तर त्यांचा प्रकृतीला धोका उद्भवू शकतो। ते संबंधित कोर कमिटीतल्या सदस्यांनी त्यांना विनंती करावी आणि त्यांनी स्वतःहून देखील प्रशासनाने विनवणी केलेली आहे। आता हे सरकारी पातळीवरून हे सगळ्या सूचना आलेल्या आहेत आणि त्या कालपासून आपण बघतो की प्रसाद लाड यांनी माध्यमांना जेव्हा स्पष्ट केलं की मी आणि विखे पाटील हे जाणार आहोत, त्याहून एक लक्षात आलं की सरकारवरती ते प्रेशर आहे आणि जेव्हा मनोज जरांगे यांनी अशा प्रकारच्या आंदोलनाची घोषणा केली यावेळेस त्याचं स्वरूप वेगळं आहे। त्यामुळे कुठेतरी सरकारवरती ह्याचा दबाव वाढलेला आहे आणि सामान्य लोकांतून किंवा मराठा आंदोलकांकडून देखील दबाव वाढत आहे की मनोज जरांगेंनी जर अशा प्रकारे उपोषण केलं तर त्यांच्या प्रकृतीला धोका उद्भवू शकतो। परिणामी सरकारवरती खूप मोठं प्रेशर आहे आणि त्याच अनुषंगाने कालपासून सरकारचं शिष्टमंडळ तयारीला लागलं। आज रीतसर आढावा बैठक घेतली, त्यामध्ये काही सूचना देखील करण्यात आल्या, काही अधिकाऱ्यांबाबत तक्रारी आहेत, त्या अनुषंगाने देखील विभागीय आयुक्तांना सूचना देण्यात आल्या असं विखे पाटलांनी सांगितलेलं आहे। प्रसाद लाड एक थोडी मध्यस्थाची भूमिका करतायत, सरकार वजा सरकारचे प्रतिनिधी म्हणून कुठेतरी भावनिकरित्या अटॅच होण्याचा प्रयत्न ते करत आहेत। मी देखील मराठा आहे असं सांगून मनोज जरांगे यांची मनधरणी त्यांच्याकडून होऊ शकते आणि शासकीय स्तरावरती
राज्य सरकार काय करतं हे विखे पाटील त्यांच्यासमोर मांडणी करू शकतात. त्यांनी काही ड्राफ्ट या ठिकाणी आणलेले, काही कागद आणलेले, ते आता मनोज जरांगे यांच्या समोर सादर केले जातील. मनोज जरांगेंना ते पटतील का ते पाहणं महत्वाचं आहे. एक सूर आहे की काही अंशी सरकार काही गोष्टीवरती सकारात्मक आहे, मात्र ते नेमके मुद्दे कुठले आहेत